नमस्कार. आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचे बदलते स्वरूप पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय राजकारण ही सातत्याने बदलणारी गतिशील अशी प्रक्रिया आहे. इसवी सन 1945 पर्यंत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप हे प्रामुख्याने सत्तेसाठी चाललेला संघर्ष किंवा सत्तेचा वापर अशा प्रकारचे होते. राष्ट्रहित आणि शक्ती या दोन तत्वांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले होते. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपात 1945 नंतर म्हणजेच दुसऱ्या महायुद्धानंतर मूलभूत अशा प्रकारचे बदल घडून आले. संघर्षाऐवजी सहकार्य, युद्धाऐवजी शांतता आणि शत्रुत्वाऐवजी मित्रत्व अशा प्रकारचे परिवर्तन आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये घडून आले. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. त्या म्हणजे नवीन सार्वभौम राज्यांचा उदय, दुसरा आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे लोकशाहीकरण, तिसरा आहे वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती, चौथा आहे महासत्तांचा उदय, पाचवा आहे जागतिक शांततेला महत्त्व, सहावा आहे आंतरराष्ट्रीय संघटनेचा उदय आणि सातवा घटक आहे तो म्हणजे नवीन अध्ययन पद्धती. या घटकांचा आपण सविस्तर आढावा घेऊया. पहिला जो घटक आहे नवीन सार्वभौम राज्यांचा उदय, यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप बदललेले आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या महायुद्धापूर्वी आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे युरोपीय देशांचे राजकारण असे समीकरण बनलेले होते. हा वसाहतवादाचा काळ होता. आफ्रिका आणि आशिया खंडातील जवळपास सर्वच देश पारतंत्र्यात होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे जे राजकारण चाले ते प्रामुख्याने युरोपीय देशांपुरतेच मर्यादित होते. दुसऱ्या महायुद्धानंतर ही परिस्थिती बदलली. वसाहतवादाचा अंत होऊ लागला. आशिया आफ्रिका खंडातील राष्ट्रे क्रमाक्रमाने स्वतंत्र झाली आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप बदलले. त्याचे पूर्वीचे मर्यादित स्वरूप नष्ट होऊन त्याला विश्वव्यापी असे स्वरूप प्राप्त झाले. नवस्वतंत्र राष्ट्रांमध्ये निर्माण झालेला आक्रमक राष्ट्रवाद असेल आणि त्याचबरोबर आर्थिक मागासलेपणा, लोकसंख्येचा विस्फोट, प्रशासनातील अस्थिरता आणि लष्करी दुर्बलता अशा प्रकारच्या या राष्ट्रासमोरील समस्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परिणामी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे लोकशाहीकरण. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपामध्ये बदल घडवून आणणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. पूर्वी आंतरराष्ट्रीय राजकारणाचे क्षेत्र म्हणजे सत्ताधीशांची, राजनयज्ञांची मक्तेदारी होती. लोकमताला त्यात फारसा वावच नव्हता. पण दुसऱ्या महायुद्धानंतर शांततामय सहजीवनाची गरज, आंतरराष्ट्रीय संघटनांचा उदय, नवस्वतंत्र राष्ट्रांचा उदय अशा कारणांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणावर लोकांच्या इच्छेचा प्रभाव पडू लागला. आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत वृत्तपत्रे असतील, राजकीय पक्ष, लोकांच्या संघटना आपली मते व्यक्त करू लागल्या आणि परराष्ट्र धोरण ठरवताना सत्ताधीशांना त्या मतांची कदर करणे भाग पडू लागले. या संदर्भात आपल्याला एक उदाहरण देता येईल. ते म्हणजे अमेरिकेने दक्षिण व्हिएतनाममध्ये साम्यवादी गनिमांची लढण्यासाठी स्वतःचे सैन्य पाठवले. मात्र
अमेरिकेतील जनतेचाच तेथील युद्धाला प्रखर विरोध झाला आणि अखेर अमेरिकन सरकारला व्हिएटनाममधून माघारे घ्यावे लागले होते. आंतरराष्ट्रीय शांतता, न्याय, निशस्त्रीकरण अशा प्रकारच्या तत्वांना जागतिक लोकमताचा पाठिंबा लाभलेला असल्यामुळे कोणतेही राष्ट्र उघडपणे त्यांना विरोध करू शकत नाही. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जे लोकशाहीकरण झाले, त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती. वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षेत्रात झालेल्या प्रचंड प्रगतीने आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप बदलले. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये विकास हा सातत्याने चालू असतो, पण दुसऱ्या महायुद्धानंतर अणुशक्तीचा वापर शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये होऊ लागला आणि पारंपरिक शस्त्रास्त्रे नगण्य ठरली. मोठ्या प्रमाणावर अण्वस्त्रांची निर्मिती करण्यात येऊ लागली. जेट विमाने, अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या, अंतरखंडीय क्षेपणास्त्रे यामुळे मोठ्या राष्ट्रांकडे मोठ्या प्रमाणात संहारक शक्ती निर्माण झाली. लष्करी सामर्थ्याला एक नवे परिमाण लाभले. युद्ध म्हणजे दोन सैन्यातील लढाई हे त्याचे स्वरूप बदलून ते सर्वंकष संहारक करण्याची शक्ती असणारे बनलेले आपल्याला दिसून येते. परिणामी आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप बदलले. चौथा घटक आपल्याला सांगता येईल महासत्तांचा उदय. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अमेरिका व रशिया या दोन महासत्तांचा उदय झाला. या अगोदरचा काळ हा बहुकेंद्रीय राजकारणाचा होता. म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या क्षेत्रात सत्तेची प्रबळ अशी अनेक केंद्र होती. महासत्तांच्या उदयाने आंतरराष्ट्रीय राजकारणाचे बहुकेंद्री स्वरूप बदलून त्याला द्विकेंद्री स्वरूप प्राप्त झाले. म्हणजेच सत्तेचे ध्रुवीकरण घडून आले. अमेरिका आणि रशिया यांच्या प्रभुत्वाखाली अनेक लष्करी गटांचा उदय झाला. नंतरच्या काळात फ्रान्स, चीन, जर्मनी अशा इतरही देशांनी अण्वस्त्रांच्या निर्मितीला सुरुवात केली. या प्रक्रियेने ध्रुवीकरण हळूहळू नाहीसे होऊन त्या जागी पुन्हा बहुकेंद्री पद्धती उदयाला आलेली आहे. त्यानंतरचा घटक आहे जागतिक शांततेला महत्त्व. एकीकडे अधिक संहारक शस्त्रांच्या निर्मितीबरोबरच दुसऱ्या बाजूला जागतिक शांततेला महत्त्व प्राप्त होऊन राष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपामध्ये बदल झाला. प्रत्येक राष्ट्राला आपले परराष्ट्र धोरण ठरवताना शांततावादी तत्वांचा विचार करणे भाग पडत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे परस्पर विरोधी राष्ट्रीय हितसंबंध यामधील संघर्ष एवढेच त्याचे स्वरूप राहिले नसून राष्ट्रीय हितसंबंध आणि जागतिक शांतता या दोन तत्वांमधील संघर्षाचे नवे परिमाण त्याला प्राप्त झाले आहे. जागतिक शांतता रक्षणाचा विचार केल्याशिवाय जागतिक राजकारणाचा अभ्यास आता होऊ शकत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाला एक नवा उद्देश प्राप्त झालेला पाहायला मिळतो. त्यानंतरचा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनेचा उदय. जागतिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व राष्ट्रांचे सहकार्य मिळण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती करण्यात आली. शांतता रक्षण हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जर उद्देश असेल तर आंतरराष्ट्रीय संघटना तो उद्देश साध्य करण्याचे संस्थात्मक साधन आहे. जागतिक शांतता निर्माण व्हावी या उद्देशाने 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन करण्यात आली.
शांतता ही आंतरराष्ट्रीय राजकारण व आंतरराष्ट्रीय संस्था यांना जोडणारा दुवा आहे. आजच्या जागतिक राजकारणाचे उद्दिष्ट शांतता प्राप्त करणे हे आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संघटना यामधील अंतरक्रिया हे आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बदलत्या स्वरूपाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय राजकारणाला नवी दिशा दाखवलेली आहे. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे नवीन अध्ययन पद्धती. आंतरराष्ट्रीय राजकारणाची नवीन अध्ययन पद्धती हे देखील या विषयाचे स्वरूप बदलण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. पूर्वी या विषयाचा अभ्यास प्रामुख्याने ऐतिहासिक दृष्टिकोनातून केला जात असे, परंतु आज वर्तनवादी दृष्टिकोन त्याचबरोबर वर्तनवादी दृष्टिकोन यातून आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केला जातो. वर्तनवादी आणि समाजशास्त्र असेल, मानववंशशास्त्र व मानसशास्त्र यांच्या आधारे या विषयाच्या अभ्यासाचे नवीन दृष्टिकोन मांडले आहेत. उदाहरणार्थ व्यवस्थापनात्मक दृष्टिकोनाचा सिद्धांत. अशा प्रकारे नवीन राज्यांचा उदय, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे लोकशाहीकरण, विज्ञान आणि तांत्रिक क्षेत्रातील प्रगती, महासत्तांचा उदय, जागतिक शांततेला महत्त्व, आंतरराष्ट्रीय संघटनेचा उदय, नवीन अध्ययन पद्धती इत्यादींमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपामध्ये बदल घडून आलेले आहेत. अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप आहे. धन्यवाद.